पहाटे दाट गच्च वनराईतून आलेला उच्च स्वरातला एक आवाज भैरोबाच्या देवराईला जाग करतो. पर्णछत्राखालील आडव्या फांदीवर खारीसारख्या एका प्राण्याची हालचाल दिसते. लाल झाक असणारा हा प्राणी झाडांच्या फांद्यांवर कसरती करताना दिसतो. वृक्षवासी असणारा हा सस्तन प्राणी आहे शेकरू. महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचा बहुमान मिळालेला हा प्राणी समृद्ध जंगलाचं प्रतीक मानला जातो. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भैरोबाच्या देवराईला शेकरूच्या वावरामुळे वेगळी ओळख मिळाली. ही ओळख जपण्यासाठी वन विभागाकडून अभयारण्यातील शेकरूंची गणना केली जाते. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील राजूर वन परिक्षेत्र वन्यजीव या ठिकाणी कोथळे या गावामध्ये महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू आपल्याला या देवराईमध्ये मोठ्या प्रमाणात बघायला मिळतो. आपण मागे 2 वर्षापासून या ठिकाणी शेकरूची प्रगणना केली होती. तर साधारणपणे 19-20 या वर्षामध्ये आपल्याला 75 शेकरू आपल्याला दिसून आले होते आणि 21-22 मध्ये जवळजवळ 97 शेकरूंची संख्या आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली होती. जगात मोठ्या आकारांच्या वृक्ष खारींच्या रटुफा या कुळात 4 प्रजाती आढळतात. त्यापैकी शेकरू ही महत्त्वाची प्रजात असून ती फक्त भारतातच आढळते. भारतातही वेगवेगळ्या प्रदेशात शेकरूंच्या 4 उपप्रजाती सापडतात. मुख्यतः वृक्षवासी असणारा हा प्राणी उंच आणि सलग जंगलात आढळतो. जमिनीवर फार क्वचितच उतरतो. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उड्या मारताना दिसतो. त्याच्या या स्वभावामुळेच कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात शेकरू गणनेचं काम कठीण होऊन बसतं. अभयारण्यातील डोंगरांच्या पायथ्याच्या जंगलात प्रामुख्याने शेकरूंचा अधिवास आहे. शेकरू गणनेच्या कामासाठी वन कर्मचारी जंगलात गस्त घालतात. गस्त घालून शेकरूंची घरटी शोधतात. घरटी असणाऱ्या झाडांना एक क्रमांक दिला जातो. त्यानंतर त्या झाडावर असणाऱ्या शेकरूंच्या जुन्या आणि नव्या घरट्यांचा अंदाज घेऊन किंवा प्रत्यक्ष दिसलेल्या शेकरूंच्या आधारे त्यांची संख्या निश्चित केली जाते. गणनेबरोबरच शेकरूंच्या अधिवासाच्या रक्षणासाठी देखील इथले वन कर्मचारी प्रयत्नशील असतात. या भैरवगडावर दरवर्षी येथील स्थानिक आदिवासी गडावर जाऊन होळी करत असत. मार्च 20 याच्या दरम्यान आम्ही गावामध्ये जाऊन स्थानिक आदिवासींना गडावर होळी पेटवल्याने गड पेटायचा म्हणून त्यांचं प्रबोधन केलं आणि त्यांनी आम्हाला साथ देऊन त्या 2020 पासून होळी ही गडाच्या पायथ्याशी केली जाते. त्यामुळे गडाचे जतनही झाले आहे आणि येथील वनस्पतीची वाढही झाली आहे. परिणामी येथील वनस्पती वाढल्यामुळे येथे शेकरूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शेकरूचा दिवस पहाटेनंतर लगेच सुरू होतो. आपली हद्द जपण्यासाठी हा प्राणी प्रचंड संवेदनशील असतो. सकाळी घरट्यातून बाहेर पडल्यावर लगेचच तो चरायला सुरुवात करतो. पूर्णपणे शाकाहारी असणाऱ्या या प्राण्याच्या आहारात 25 वनस्पतींच्या बिया, पानं, फळं, खोडाची आतील मऊ साल आणि देठातील गरांचा समावेश असतो. शेकरूच्या आहारात फळांना असणाऱ्या प्राधान्यामुळेच बीज प्रसारणास मदत होते. दुपारच्या उन्हात शेकरू पर्णछत्राखाली वामकुक्षी घेताना दिसतो. त्यानंतर पुन्हा 3 सांजेपर्यंत चरताना दिसतो. 3 सांजेला पुन्हा घरट्यात परततो. प्रत्येक शेकरू आपल्या परिसर क्षेत्रात 7 ते 8 घरटी बांधतो आणि त्यांची देखभाली करतो. ही घरटी उंच झाडांवर घुमटाकार पद्धतीची असतात. ती पानं आणि टहाळ्यांनी किंवा काटक्यांनी बनवलेली असतात. पानं किंवा काटक्यांच्या अनेक थरांमुळे ही घरटी पावसापासून सुरक्षित राहतात. शेकरू नर आणि मादी यांचे शरीर, आकार आणि रंगात
कोणताही फरक नसतो, ते एकसारखेच दिसतात। यामधील मादी प्रचंड मेहनत घेऊन घरटं तयार करते। महाराष्ट्र गोव्याच्या सीमेवर बांदा हे छोटंसं गाव वसलंय। या गावातील गवळी टेंबमध्ये राहणाऱ्या डॉक्टर रुपेश पाटकरांनी शेकरू संवर्धनासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललंय। गवळी टेंबमधील त्यांच्या 8 एकरावरील नारळाच्या बागायतीमध्ये शेकरू गुण्या गोविंदाने राहतात। या शेकरूंच्या संरक्षणासाठी पाटकरांनी आपली संपूर्ण बागच शेकरू राखीव क्षेत्र म्हणून संवर्धित केली। मात्र त्याला एक घटना कारणीभूत ठरली। गेल्या 4-5 वर्षापासून एक नवीन प्रॉब्लेम आमच्या पुढ्यात सुरू झाला, तो म्हणजे काही तरुण मुलं शेऱ्याची बंदूक असते त्याने शिकार करायला त्यांनी सुरुवात केली। पक्ष्यांची शिकार किंवा या शेकरूंची शिकार अशी त्यांनी करायला सुरुवात केली आणि दरवेळी त्यांच्या मागे लागणं किंवा दरवेळी त्यांना अडवून सांगणं हे आम्हाला शक्य नव्हतं। म्हणून मग एक 3 वर्षापूर्वी आम्ही एक बॅनर बनवला आणि तो बॅनर आम्ही शेकरूंच्या रक्षणासाठी म्हणून तिथं लावला, की ज्याच्यात आम्ही असं म्हटलं की ही जागा जी आहे ती शेकरूंसाठी आम्ही संरक्षित केलेली आहे। त्यामुळे इथं जर कोणी काही हे केलं किंवा शेकरूंना हे करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती कारवाई होईल। शिकाऱ्यांना समज देण्यासाठी पाटकरांनी आपल्या खाजगी जागेला दिलेला संवर्धनाचा दर्जा वन्यजीव संवर्धनामधील एक आदर्शच मानावा लागेल। मात्र मांसासाठी किंवा शेतीला नुकसान करतो म्हणून शेकरूंच्या चोरट्या शिकारीच्या घटना आजही घडत आहेत। शिवाय सलग जंगलातील अधिवास नष्टता ही शेकरूंच्या मुळावर उठली। अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याच्या अधिवासाच्या संवर्धनासाठी वेळीच प्रयत्न करणं गरजेचं आहे।